मॅम इकडे इथे समोर थँक्यू. एक मिनिट मॅम इकडे एक ग्रुप समोर इकडे वरती. गौतमी एक लुक इथे. थँक्यू. पिक्चर मध्ये पण वन्स मोरला जा रे. नाही ट्रेलर लॉन्च आहे पण. गौतमी आल्यावर काय आता काय मी काय बोलाल गौतमी समोर. गौतमी वन्स मोर पाहिजे का नाही का काय करायचं. एकदा वन्स मोर तुमच्यासाठी. या सगळ्या सगुबाईवरती या.
कमाल एनर्जी उत्सुकता होती, कोणाला पाहायची उत्सुकता होती. पण गौतमी खरंच मनापासून खूप खूप अभिनंदन. हे गाणं खूप छान चाललंय, ऑलरेडी सगळ्यांना आवडलंय आणि खास करून सिद्धार्थ आणि तुझी दोघांचीही एनर्जी खरंच कमाल आहे आणि पॉवर पॅक एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुझ्यासाठी हा एक्सपिरियन्स कसा होता? अवघड होतं मला सुरुवातीला. खरं तर सिद्धार्थ दादाला माहिती नाही, पण मी एवढी घाबरलेले सुरुवातीला. ऍक्च्युली एवढे मोठे सेलिब्रिटी आणि दादा म्हणजे मी खूप घाबरलेले. पण जसं दादा तुम्ही आलेत प्रॅक्टिसच्या वेळेस, आम्ही भेटलो, अजिबातही मला वाटलं नाही की दादा सेलिब्रिटी आहे. एक कलाकार म्हणजे पाहिजे ना तर एकदम परफेक्ट आहे. आणि मीच नाही, माझी पूर्ण टीम त्यांची आठवण काढत असते. त्यांचा स्वभाव खरंच खूप छान आहे आणि ते समजून घेतात खरं तर. आणि म्हणजे बोलाल तेवढं कमी आहे त्यांच्या बाबतीत. आम्ही आम्ही किती वेळा, आपण पाचवी 6वी भेट आहे आमची. पण ते पहिल्या वेळेस मला जसं भेटलेलं आहे सुरुवातीला आणि आज ते मला भेटलेत तर त्यांच्या स्वभावात काडी मात्राचाही काही फरक नाहीये. खरंच ते खूप 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 छान आहे. बस मी कौतुक कराल तेवढं कमी आहे दादांचं. पण खरंच थँक्यू. आणि मला खरंच खूप छान वाटलं. नाही, तिने खूप कौतुक केलं. बोल जीवन गौरव आहे की थिएटर ट्रेलर म्हणजे त्यामुळे कळलं नाही. पण अगेन सगळेजण एका व्यक्तीचं नाव घेतात, ते म्हणजे प्रीतम कागणे. तिच्यामुळे ह्या सिनेमात मला ही खरी हा रोल खरा तिच्यामुळे मला मिळाला. कारण ती विशाल सरांची जुनी मैत्रीण आहे. त्यांनी 36 तो एक सुभाषजींचा सिनेमा केला होता. सो जेव्हा नावं निघाली तेव्हा प्रीतमने माझं नाव सुचवलं आहे, तिचे शो चालले. पण तिनेही हे गाणं आम्ही एका रात्री शूट केलं आणि ॲक्नेल सर, सोनाली, हे सगळ्यांचं कौतुक. आमच्या राहुल ठोंबरे यांनी कोरिओग्राफ केले, त्याचंही कौतुक व्हायला पाहिजे. कारण एका रात्रीत नॉनस्टॉप म्हणजे भाई आम्ही त्या सकाळपर्यंत असेच होतो. आणि तसंही गौतमीला मी पहिल्यांदा स्टारच्या इव्हेंटला भेटलो होतो, माझ्या शोलात आलेली धिंगाणाला. मला असं वाटतं की तिचा ऑरा कमाल आहे. ती एक परफॉर्मर म्हणून अख्खा महाराष्ट्र तिच्यासाठी वेड आहे. पण साधी मुलगी आहे, सिम्पल आहे. प्रत्येक स्टेप हे बरोबर आहे नाही, हे कसं करू दादा, हे कसं करता येईल, ह्या सगळ्या गोष्टी करतो. मला खूप बरं वाटलं. म्हणजे कसं असतं, कधी कधी आपण काही गोष्टी इतकी वर्ष काम केल्यानंतर सुद्धा एक अशी मैत्रीण भेटते जी ना तिच्या स्वभावाने आपलं शिकवते की नाही अजूनही आपण आणखीन थोडं शिकायला पाहिजे. त्यामुळे तिने एवढं, म्हणजे मी तिला बोलता किती शो झालेत, हजाराच्या वेळेत तर शो केले असतील तिने. एवढा सगळी पॉप्युलॅरिटी आहे. पण ती काम करताना एक सिनेमात काम करायचं आहे, एक वेगळ्या पद्धतीचं गाणं आहे, त्यात एनर्जी टाकायची आहे. आता मला ते बडं नाही, सिद्धार्थ तुझी एनर्जी. पण तिने ज्या पद्धतीने ह्या गाण्यात, आता तुम्ही वन्स मोर होणार आहात, नाच टीमवर हे गाणं उपलब्ध आहे, लोकांना आवडते. सो ह्या सिनेमाचा भाग होणं, ह्या गाण्याचा भाग होणं ह्या टीमचं आहे. आणि थँक्यू, तू माझं खूप कौतुक केलं. पण मुळात खूप चांगली व्यक्ती आहेस तू आणि आयुष्यभर अशीच राहा. आईवडिलांचा आशीर्वाद असेल तुझ्या पाठीशी राहते. थँक्यू. आणि विशाल दादांसाठी खरंच जोरदार टाळ्या होत्या. खरंच त्यांनी आज खूप मेहनतीने हे सगळं उभं केलंय. खरंच विशाल दादा तुमचं मनापासून आभार मानते. आणि तुम्ही मला ही संधी दिली. खरं तर मी तुमच्यामुळं म्हणजे मी सिद्धार्थ दादांसोबत गाणं करू शकले आणि एवढ्या सगळ्या मोठ्या मोठ्या कलाकारांना भेटू शकले, म्हणून तुमचं खरंच मनापासून आभार. आणि राहिले आम्ही बरेच गाणे केलेत सोबत म्हणून काय तुमचंही मनापासून आभार दादा. थँक्यू. काही दिवसांनी आम्ही पण बरीच गाणी केली सोबत, एवढं ती मला घेणार आहे आता. पण खरंच मी जाऊ? वेल मी सिद्धार्थ, येस मी तुला इथून रिलीट करते. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. पण आता जसं सिद्धार्थ बोलला तसं